नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जेव्हाही आपण श्री गजानन महाराजांची भक्ती करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अडचणींना का सामोरं जावं लागते किंवा प्रॉब्लेम का क्रिएट होतात आपल्या जीवनामध्ये, घरामध्ये वादविवाद भांडणं का होतात, तर त्यामागचे काही कारणं असतात. तेच कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जेव्हा श्री गजानन महाराजांची भक्ती करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला एकही दुःख नको किंवा मला कधीही कुठला प्रॉब्लेम फेस करायला नको. आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा श्री गजानन महाराजांची भक्ती करतो तेव्हा माझ्या जीवनामध्ये सर्व सुख मला मिळायला हवीत. परंतु त्यामागचे कारणे असे असतात की आपलं कर्म. तर आपलं कर्म हे 3 प्रकारचं असते: प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. जसं आपलं बँक बॅलन्स असते तसंच आपलं कर्माचं देखील बॅलन्स असते. आणि जेव्हा आपण म्हणजे मागच्या जन्मामध्ये काही आपण कर्म केले असतात त्यानुसार आपल्याला या जन्मामध्ये आपल्याला प्रारब्ध भोगावं लागतात. आपले जे काही संचित आहे ते आपल्याला भोगावं लागते. तर सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की खरंच मागचा जन्म असतो का? तर ज्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की मागचा जन्म असतो का, त्यांनी श्रीमद भागवत महापुराण एकदा वाचावं किंवा श्रवण करावं. म्हणजे तुमच्या मनातील हे जे काही प्रश्न आहेत ते दूर होतील. जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची द्वापार युगातली लीला पूर्ण केली तेव्हा ते भागवतामध्येच विलीन झाले. म्हणजे आपल्याला जर का भगवान श्रीकृष्ण कुठे शोधायचे असतील आत्ता कलियुगामध्ये तर ते श्रीमद भागवत महापुराण आहे. त्यामुळे तुम्ही ते एक वेळ वाचावं. मी तुम्हाला नेहमी करता सांगते की तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचत तर आहात, परंतु तरी देखील तुम्ही इतर ग्रंथ देखील वाचावे. म्हणजे जे काही आपले अध्यात्मामध्ये पडलेले आपल्याला प्रश्न आहेत ते आपले क्लिअर होतील. आपण ज्या अज्ञाताच्या वाटेवरती चाललो आहोत तो जो रस्ता आहे तो आपल्याला अजून चांगला दिसेल. समोर जे काही धुसर ज्या गोष्टी आहेत त्या दूर होतील आणि आपल्याला जो रस्ता आहे तो अतिशय सुंदर आणि छान दिसेल आणि आपण आपल्या अध्यात्माच्या वाटेवरती नीट चालू. म्हणजे जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही दुःख येतात, अडचणी येतात तेव्हा आपण खूप हताश होतो, निराश होतो, आपल्याला सुचत नाही काय करावं. परंतु महाराज जे मागचे जे कर्म आहेत, आपले जे प्रारब्धाचे कर्म आहेत, जे भोग आहेत ते आपले संपवून घेतात. आपलं मनाचं शुद्धीकरण करतात, आपलं शरीराचं शुद्धीकरण करतात. त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. आणि जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो, भक्ती मार्गावरती आपण चालतो, जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावरती चालतो तेव्हा आपले जे काही कर्म आहेत ते तर आपले शुद्ध होतात. त्यासोबतच जर का एक जरी श्री गजानन महाराजांचा भक्त भक्ती करत असेल घरामध्ये, तर इतर जे घरातले व्यक्ती आहेत, म्हणजे कुटुंबातले जे इतर व्यक्ती आहेत त्यांचं देखील मनाचं शुद्धीकरण किंवा त्यांचं देखील अंतरात्म्याचं शुद्धीकरण होत असते. ते असं की महाराज आपल्यावरती कृपा करतात तसंच आपल्या जवळच्या व्यक्तीवरती देखील कृपा करतात. म्हणजे आपण जरी भक्ती करत आहोत तरी देखील आपल्या आजूबाजूचे लोक देखील त्याने उद्धार त्यांचा होत असतो. म्हणजे आपण अनेक साधू संतांच्या चरित्र वाचलेले आहेत किंवा आपण अनेक साधू संतांचे चरित्र ऐकतो तेव्हा जे त्यांच्या जवळ होते त्यांचा देखील उद्धार झालेला आहे. म्हणजे तुम्ही शिवलीला जर का वाचलेली असेल, शिव महापुराण जर तुम्ही ऐकले असेल तर त्यामध्ये कुकुर मर्कटाची कथा येते की ते फक्त त्यांचा ऐकून त्यांचा उद्धार होतो आणि ते म्हणजे समोर ते मनुष्य योनीला प्राप्त होतात आणि समोर ते भक्ती करतात आणि त्यांचा उद्धार होतो. म्हणजे फक्त आपण श्रवण जरी केल्या गोष्टी, आपण आपल्या कानी जरी पडल्या आणि तरी देखील आपला उद्धार होतो. आपल्या चित्तामध्ये त्या गोष्टी आपण साठवायला हव्या. आपण जे काही ऐकतो आहेत, आपण जे काही बघतो आहे किंवा काही अध्यात्माचं आपण ऐकलं आहे, वाचलं आहे, कथा आपण ऐकल्या आहेत तर त्या आपल्या चित्तामध्ये असायला हवं. म्हणजे सगळ्याच कथा आपल्याला सगळ्या तोंडपाठ होतील असं नाही, परंतु आपण जे काही ऐकतो किंवा जे काही आपण बघतो ते हळूहळू आपल्या जीवनामध्ये आपण उतरायला हव्या. आपण हळूहळू त्या गोष्टीवरती काम करायला हवं. तेव्हा आपलं मन शुद्ध होते, आपलं अंतःकरण शुद्ध होते. आणि जेव्हा आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो किंवा आपण इतर कुठला ग्रंथ वाचतो तेव्हा भगवंत आपले जे काही कर्म आहेत, जे आपले प्रारब्धाचे कर्म आहेत, जे आपले संचित आहेत ते आपल्याला भोगून आपले ते नष्ट करतात. म्हणजे आपलं मनाचं एवढं शुद्धीकरण होते. आपल्या मनामध्ये खूप गोष्टी आपल्याला असंख्य असे रहस्य आहेत जे आपल्याला माहीत नाही किंवा आपल्या समजण्याच्या पलीकडचे आहेत. म्हणजे आपल्या मानवी मनाला त्या गोष्टी समजत नाही, परंतु त्या गोष्टी अस्तित्वात आहेत. म्हणजे जसं की सतयुग होतं, द्वापरयुग होतं, त्रेतायुग होतं आणि आता कलियुग आहे. तर कलियुगामध्ये सर्वात जास्त श्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की आपले जे काही अवगुण आहेत ते अवगुण दूर करण्यासाठी कुठलाही डॉक्टर नाही किंवा कुठलाही वैद्य नाही. आपले जे डॉक्टर आहेत, आपले जे वैद्य आहेत ते फक्त श्री गजानन महाराज आहेत. आपले अवगुण दूर करण्यासाठी त्यांचं नामस्मरण आहे. त्यामुळे आपण सतत नामस्मरण करावं. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण यासाठी सांगितलं आहे की भगवंताला माहिती आहे की कलियुगातल्या लोकांना एवढा वेळ नाही की ते वेळ देऊ शकतील किंवा सतयुगामध्ये, द्वापरयुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये जसे ऋषीमुनी तपश्चर्या करायचे, हिमालयामध्ये
जुन्यामध्ये जाऊन तसे कलियुगातले लोक करू शकत नाहीत. कारण की आपण आता बघा की आपण एक टेक्नॉलॉजीचं म्हणजे आपण स्वतः रोबोट म्हटलं तरी चालतो, आपण एक कठपुतली म्हटलं तरी चालतो की आपण त्यानुसारच आपलं घडीच्या वेळेवरतीच आपलं सगळं काही फिरत असते. घड्याळ जशी फिरते तसं आपण फिरत असतो. त्यामुळे भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे. भगवंताला माहिती आहे की कलियुगातल्या लोकांकडे वेळ नसणार आहे. त्यामुळे सर्वश्रेष्ठ कलियुगामध्ये नामस्मरण सांगितलं आहे. म्हणजे आपण ग्रंथ वाचायचे असं नाही, आपल्याला ग्रंथाचा आधार घ्यावाच लागणार आहे. ग्रंथ आपले खरंच मित्र आहेत. आपल्याला भगवंत जर का कलियुगामध्ये कुठे शोधायचा असेल तर तो ग्रंथामध्येच आहे. त्यामुळे ग्रंथाचं वाचन तर आपण करावं, परंतु आता कुणाकडून ग्रंथाचं वाचन करणं होत नाही. त्यांनी सतत नामस्मरण करावं. मार्थ करत असताना आपल्या संसारिक लोकांना जर का आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर सतत महाराजांचं नामस्मरण करावे किंवा कुठलेही तुम्हाला जे इष्टदेव आवडत असतील त्यांचं नामस्मरण तुम्ही करावं. चालता बोलता उठता बसता नामस्मरण करायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे सतत आपल्या मुखामध्ये रामकृष्ण हरी महाराजांचा मंत्र गणगण गणात होते किंवा श्री कृष्ण राधा राम हे सगळं नामजप किंवा नामस्मरण मंत्राचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये सतत असायला हवं. तेवढं जरी केलं तरी सुद्धा आपला उद्धार होणार आहे या जन्मामध्ये. आणि उद्धार यासाठी करून घ्यायचा आहे आपण स्वतःचा, कारण आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. आपण बघतो की आपल्या अवतीभोवती कितीतरी म्हणजे योनी आहेत किंवा प्राणी आहेत. त्या प्राणी मात्रांना बोलता येत नाही किंवा एकदम त्यांना जन्म असा मिळाला आहे की आपण त्या गोष्टींकडे पाहू शकत नाही. आपल्याला याची किळस येते. अशा गोष्टींमध्ये त्यांना जन्म मिळाला आहे किंवा त्या गोष्टीमध्ये ते राहतात. मग आपल्याला जर का मनुष्य जन्म मिळाला आहे तर या जन्मामध्ये आपण आपला उद्धार नक्कीच करून घ्यायला हवा. आणि त्यासाठी सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे. तुम्ही जेवढी जास्त भगवंताची भक्ती कराल, जेवढी जास्त महाराजांच्या चरणाची सेवा कराल, तेवढ्याच लवकर आपल्याला महाराजांच्या चरणाची प्राप्ती होणार आहे. त्यासोबतच आपले कर्म हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. आपले कर्म आपल्याला शुद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता आपण भगवंत भक्ती तर करतच आहोत, आपण महाराजांचं नामस्मरण करत आहोत, आपण ग्रंथाचं देखील वाचन करत आहोत, परंतु आपले कर्म जर का शुद्ध नसतील तर त्याचा काहीही फायदा नाही. म्हणजे आपण सतत कुणाला घालून पाडून बोलत आहोत किंवा कुणाचं मन दुखवत आहोत किंवा सतत भांडण तंटण वाद करत आहोत. म्हणजे आपल्यातला अहंकार अजून गेलेला नाही, आपल्यातला मीपणा अजून केलेला नाही. मग त्याचा काही फायदा नाही. जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपण अर्थात आपण मनुष्य आहोत तर आपल्याला व्यवहार देखील करावे लागणार आहेत. म्हणजे पैशाची देवाणघेवाण असेल किंवा कुठले अनेक व्यवहार असतील तर जर आपण कुणाचं काही घेतलं आहे तर आपण त्याला परत देणे देखील लागतो. त्यामुळे आपण असंच नेहमी करता वागावं की 1 रुपया देखील कुणाचा आपण घेतला आहे तर तो रिटर्न करून द्यावा. आपल्याला जन्म घेऊन परत ते भोगण्यासाठी, परत ते फेडण्यासाठी परत तो जन्म घेऊन आपल्याला यावा लागतो. त्यामुळे आपण कुणाचा 1 रुपया जरी घेतला असेल तर तो प्रामाणिकपणे परत करून द्यावा. म्हणजे असे अनेक लोक असतात की कुणाकडून तरी पैसे घेतील आणि आपले जे काही कार्य आहे किंवा मोज मजा जे काही आहे किंवा कुठलेही काम जे काही असेल ते पूर्ण करतात, पण देताना त्यांना कंटाळा येतो. परंतु आपण हेच लक्षात ठेवावं की ते आपण उधार घेतले आहे तर ते आपल्याला चुकून द्यायचे आहेत. त्यामुळे आपले कर्मशुद्धी होत नाही. आपण जर का कुणाचे लुबाडलं किंवा कुणाला खोटं बोललं, कुणाला फसवलं, आपल्या वागण्यामध्ये जर आपण अध्यात्माच्या मार्गावरती आहोत तर आपण कर्म आपले शुद्ध असायलाच हवे. आपण नेहमी करता ऐकतो, भगवद्गीतेमध्ये देखील तेच सांगितलं आहे की कर्म जसं असलं तसं फळ आपल्याला मिळते. त्यामुळे आपण आपले कर्म नेहमी करता शुद्ध पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच आपण आपली भक्ती सेवा जेवढी जास्त वाढवू शकू तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आजच्या काळामध्ये खरंच गरज आहे की एकटं राहणं म्हणजे काही जंगलामध्ये जसं प्राणी राहतात तसं एकटं राहायचं नाही. राहायचं सगळ्यांच्या सोबत, बोलायचं सगळ्यांच्या सोबत, पण अंतर्मनातून आपण आपलं एकटंच असायला हवं. अंतर्मनातून आपल्या मनामध्ये फक्त भगवंत भावच असायला हवा, भगवंत भक्तीच आपल्या मनामध्ये असायला हवी. ती काळाची गरज आहे. एखादा व्यक्ती आहे, त्याच्याजवळ खूप पैसा आहे, खूप प्रसिद्धी आहे किंवा तो खूप लोकांच्या गडबडामध्ये राहतो किंवा लोक त्याच्या अवतीभोवती खूप राहतात, त्याला नतमस्तक होतात, त्याचा प्रत्येक शब्द झेलतात किंवा त्याचा व्यापार खूप मोठा आहे, खूप मोठा व्याप आहे. तेवढेच टेन्शन त्या व्यक्तीच्या मागे असतात. त्या व्यक्तीला म्हणजे भगवंत भक्ती जरी करायची म्हटली तरी सुद्धा खरंच वेळ मिळत नाही किंवा त्या सगळ्या गडबडीमध्ये आपण सगळ्यात प्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय विसरतो की आपण भगवंत भक्ती करण्याचीच विसरतो. म्हणजे आपण रोज जसं झोपणं आपण गरजेचं समजतो, आपण खाणं गरजेचं समजतो, आपण आंघोळ गरजेचं समजतो, आपण सगळ्या गोष्टी गरजेचं समजतो, बाहेर जाणं गरजेचं समजतो, सगळ्या गोष्टी आपण गरजेच्या समजतो किंवा अजून जे काही आपल्या दिनचर्यामध्ये गोष्टी असतील त्या सगळ्या आपण गरजेच्या समजतो. परंतु आपण
हे सगळ्यात महत्त्वाचे जे आपल्याला काम करायचं असते की आपण भगवंत भक्ती करणे, किंवा आता खूपच वेळ नाही परंतु 5 मिनिटं महाराजांचं नामस्मरण करणे किंवा महाराजांच्या समोर हात जोडून उभे राहणे, त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे की महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात, महाराज याबद्दलच मला खूप समाधान आहे की तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यासोबत आहात. ही गोष्ट आपण महाराजांना कृतज्ञता व्यक्त करणे, महाराजांना धन्यवाद म्हणणे, ह्या सगळ्या गोष्टीच आपण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच आपण करत नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सकाळी उठल्याच्या नंतर आपली जे काही आहे नित्यकर्म ते पूर्ण झाल्याच्या नंतर, आपलं स्नान झाल्याच्या नंतर आपण सगळ्यात अगोदर देवपूजा करावी. देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर कधी पडू नये. महाराजांना नमस्कार करूनच घराच्या बाहेर पडावं. आपल्या देवघरामध्ये जर का महाराजांची मूर्ती फोटो आहे तर तो फक्त मूर्ती फोटो असं कधीही समजू नये. आपल्या घरामध्ये साक्षात चैतन्य विराजमान आहे, साक्षात महाराज आपल्या घरामध्ये विराजमान आहेत, अशी भावना आपल्या मनामध्ये असायला हवी. आपण महाराजांना नमस्कार करून बाहेर पडावं. महाराज देखील आपली घरी येण्याची वाट बघत असतात. त्यामुळे आपण जर का आपण असं समजलं की जसा भाव असतो तसा भगवंत त्या भक्ताला प्राप्त होतो. म्हणजे आपण जर का समजलं की ही मूर्ती आहे, ही फोटो आहे, असं जर का आपण समजलं तर ती खरंच मूर्ती फोटोच राहते, ते जडच राहतात, त्यामध्ये चैतन्य कधी येत नाही. परंतु तुम्ही जर का त्या उलट समजलं की हे महाराज आहेत, मी महाराजांच्या सोबत रोज बोलते, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही तुम्हाला आनंदाचा क्षण आला, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही महाराजांच्या सोबत शेअर केल्या, महाराजांना सांगितलं. अर्थात महाराजांना सगळं काही दिसते, महाराजांना असं नाही की दिसत नाही, परंतु तरी देखील आपण जसं आपण एका मैत्रिणीसोबत मित्रांसोबत जसं आपण गप्पा करतो, आपण घरच्या लोकांच्या सोबत गप्पा करतो, तसं आपण महाराजांना सांगितलं की महाराज आज दिवसामध्ये हे झालं, मी इथे गेलो तिथे गेलो, हे झालं ते झालं. त्यासोबतच आपण महाराजांना सांगितलं की आज असं छान झालं, किंवा कोणी मला बोललं त्याचं मला वाईट वाटलं, किंवा मला माझ्या मनात नव्हतं तरी सुद्धा मी समोरच्याला बोलले गेलो, त्याचं त्या व्यक्तीला वाईट वाटलं, त्याबद्दल मला माझ्या मनामध्ये खेद आहे किंवा मला त्याबद्दल दुःख होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा महाराजांच्या समोर शेअर करू, महाराजांच्या सोबत आपण कम्युनिकेशन करू, त्यावेळी महाराजांचा आणि आपला बॉन्ड अधिक जास्त घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या देवघरामधले जे महाराज आहेत, महाराजांची मूर्ती आहे, ते फक्त जड नाही, ते चैतन्य आहे, साक्षात महाराज तिथे विराजमान आहेत असं समजून आपण महाराजांची भक्ती सेवा करावी. आपण जेव्हा महाराजांच्या भक्तीमध्ये येतो, महाराजांची भक्ती करायला आपण सुरुवात करतो, त्यावेळी महाराज जे आपले प्रारब्धाचे कर्म आहेत तर आपल्याकडून भोगून घेतात, परंतु त्यासोबतच आपला उद्धार देखील करत असतात. त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना काही जीवनामध्ये अडचणी आल्या, काही प्रॉब्लेमला फेस करावं लागलं, तर त्यामध्ये आनंद माना की माझे जे कर्म आहेत ते महाराज स्वच्छ करून घेत आहेत, ते धुवून घेत आहेत, आणि पुढचा जो मार्ग आहे तो अतिशय सुंदर छान माझ्यासाठी महाराजांनी प्रस्थापित करून ठेवलेला आहे. एखादा व्यक्ती असतो, त्याचं आयुष्य खूप सुंदर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, नाव आहे, सगळं काही आहे, तर त्याचं ते मागच्या जन्मातलं जे काही कर्म आहे ते कर्म असते. परंतु तो व्यक्ती बोलायला वाईट असेल किंवा त्याच्यामध्ये काही गुण नसतील, त्यामध्ये भगवंत भक्ती नसेल, तर त्याचं मागचं जे प्रारब्धाचं जे संचित होतं, जे बँक बॅलन्स होतं, तर तो या जन्मामध्ये तो भोगत आहे, परंतु आत्ताच्या जन्मातले ते त्याचे जे कर्म आहेत तो ते खराब करत आहेत. या जन्मामध्ये तर उद्धार होणं शक्यच नाही, परंतु पुढचा जन्म कुठला मिळणार आहे हे देखील माहीत नाही. त्यामुळे आपले आत्ताचे जे कर्म आहेत ते आपण स्वच्छ छान ठेवावे. त्यासोबतच महाराजांची भक्ती सेवा उपासना करावी. जेवढं शक्य होत असेल तेवढं आपण महाराजांची भक्तीमध्ये यावं आणि आपले कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावे. यामुळेच आपला या जन्मामध्ये उद्धार होणार आहे आणि महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.